आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे मी बेशुद्ध झालो, तुम्हाला असं सोडून आला तिथे? अरे त्या बाईच्या मागे पळावं लागलं ना यार. कुठे ती बाई? नाही ना यार, सापडली. कोणतरी पोरगी आली आणि तिला घेऊन गेली. अरे साहेबांचा फोन येतोय मला, मी फोन नाही उचलला. कर फोन कर आणि स्पीकरवर टाक. इतका वेळ फोन करतोय, फोन उचलला का नाही? हा साहेब ते. अरे ते जाऊन दे, मला सांग काम झालं की नाही? काय विचारतोय मी सांगितलेलं काम झालं की नाही? साहेब ते थोडा लोचा झालाय साहेब. लोचा झाला म्हणजे काय बोलतोयस काय तू? साहेब आम्ही फुल प्रयत्न केले पण ती बाई निसटली आमच्या हातातून. निसटली म्हणजे काय? हा अरे सांग ना सरळ, मला काम जमलं नाही म्हणून. अरे मग जमत नव्हतं तर मग सुपारी घेतली कशाला? एक बाई हँडल करता येत नाही तुम्हाला? अहो साहेब काम फुलटू झालंच होतं. तिच्या पोटात चाकू खुपसणार तेवढ्यात कुणीतरी गजाच्या डोक्यावर रॉड मारला आणि गजा बेशुद्ध पडला. मी तिला अडवायला गेलो पण माझ्यावर पण सुसाट हमला केला तिने आणि त्या बाईला घेऊन निसटली. फालतूची कारण देऊ नका. रॉड मारला तुला डोक्यात? कोणी मारला? पोरगी होती साहेब एक. कोण पोरगी? ते काय माहित नाही साहेब, कारण अंधार होता आणि तिने चेहऱ्यावर ओढणी पण बांधली होती त्यामुळे चेहरा काय दिसला नाही. मुलगी होती म्हणजे ती स्वानंदी तर नव्हती की कमळाची कोणी शेजारी नसेल? हॅलो साहेब. बरं मला सांगा, ती मुलगी ती तरुण होती, थोडी मोठी होती, बुटकी होती का उंच होती? कशी होती ती? हो साहेब बोललो ना, अंधार होता आणि तोंडावर कपडा बांधला होता त्यामुळे काहीच कळालं नाही. युजलेस आहात रे तुम्ही. हा साधा एक काम जमत नाही? बघा सुपारी घेतली ना तर ती फोडायची, नाही तर तुमच्या दोघांच्या नावाने सुपारी देईन मी. हा हे बघा, काहीही करा आणि त्या बाईला शोधून काढा, त्या कमळाला शोधा आणि ती मुलगी कोण होती हे पण शोधा. हो साहेब. जर ती मुलगी स्वानंदी असेल तर कमळाकडून तिला काही कळलं असेल का? चल शोधायला तिला. इथे तर कोण नाही यार. काम करू, खाली बघू. खाली पण कोण नाही. अरे उंदऱ्या मांजराचा आवाज असेल. चल. गेले ते गेले. पण मला खूप भीती वाटते ग. आता ते काय मला जिवंत नाही सोडणार. मावशी तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना. पण इथे थांबलो ना तर खूप जास्त रिस्की होईल आणि आता जर तुम्ही तुमच्या घरी गेला ना तर ते अजून जास्त रिस्की होईल. त्यामुळे आपल्याला इकडनं निघावं लागेल. अगं पण आपण जाणार कुठे? माझ्यावर विश्वास ठेवा, मी घेऊन जाते तुम्हाला. आता आपण इकडनं निघूया. कुठे ते तसा मी नेते तुम्हाला. चला तुम्ही विश्वास ठेवा माझ्यावर. चला पटकन. चल चल चल. मणी तू सगळ्यांना फसवू शकतोस पण या संचिताला नाही फसवू शकणार तू. मणीला जर माहिती असतं स्वानंदी कुठे आहे तर त्याने फोनवरच सांगितलं असतं. स्वानंदी घरी आहे असं नसता म्हणाला तो.
दुसरी गोष्ट म्हणजे मणी इतक्या रात्री स्वानंदीला एकटीला बाहेर नाही जाऊ देणार. तो तिच्याबरोबर नक्की जाणार. आणि तिसरी गोष्ट, जर स्वानंदी वॉर्डनकडे गेली असती तर ती इव्हाना आली असती. काहीतरी गडबड आहे, काहीतरी नक्कीच गडबड आहे. जाणून घ्यायला हवं. डॅड अजून जागे कसे काय? डॅड इतके अस्वस्थ काय आहेत? हे नक्की काय चालू आहे या घरात? ती स्वानंदी न सांगता बाहेर काय जाते? डॅड रात्रीचे इथे बसून चिंता काय करतात? डॅडना कळलंय का की ती स्वानंदी वॉर्डनकडे गेलेलीच नाहीये? आता हे इथे असेपर्यंत मला बाहेर सुद्धा पडता येणार नाही. दरवाजा वाजला का भास झाला? एवढ्या रात्री आले आले, दरवाजा तोडून टाकणार. स्वानंदी तू इतक्या रात्री काय झालं? भांडण झालं का मणी बरोबर? मग आणि या कोण आहे तुझ्या बरोबर? मॅडम सगळं सांगते. आधी आत येऊ का? ये ना, बस मी पाणी आणते. या 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 इकडे. बसा. हे घ्या पाणी. तू कमळा आहेस ना? सॉरी, सावित्री. आणि या तुझ्या बरोबर इथे काय करतात? सांगते, सगळं सांगते. मावशी, तुम्ही अजिबात घाबरू नका आणि जे सत्य आहे ना ते सगळं सांगा यांना. कसलं सत्य? त्या दिवशी तुम्ही बरोबर ओळखलं होतं. मी कमळाच आहे. कमळा जमधाडे. तुमचं बाळणपण केलं होतं ती कमळा. माझं नाव सावित्री नाहीये. मग त्या दिवशी तू तुझं नाव सावित्री का सांगितलं? जिवंत राहण्यासाठी. कमळा जिवंत राहावी म्हणून कमळालाच जिवंतपणे मारून त्या सावित्रीला जगात आणावं लागलं मला. आणि हे सगळं तुमच्या डिलिव्हरी पासून सुरू झालं. तुमच्या बाळाचा या जगातला पहिला दिवस तोच या कमळाच्या जगातला शेवटचा दिवस ठरला. हे सगळं काय बोलतेस तू? मला काहीच कळते. या सगळ्याशी माझ्या बाळाचा काय संबंध आहे? या सगळ्याशी तुमच्याच बाळाचा संबंध आहे. मला माफ करा. मला माफ करा मॅडम. मी तुमची आणि तुमच्या बाळाची गुन्हेगार आहे. काय? हो, इतकी वर्ष एक गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली. माझ्या जीवाच्या भीतीने लपवली. पण तेव्हापासून एक रात्र सुद्धा मला शांतपणे झोप नाही लागली. माझ्या पापाचं ओझं
झोपेत माझा श्वास कोणतो आणि आणि मला नाही झोपू दे. हे आरशात पाहिलं की की मला एक कुरूप चटकीन दिसते आणि तेव्हापासून ही अपराधीपणाची भावना आयुष्यभर माझं मन पोखरतीये. मला माफ करा, माफ करा. हे सगळं काय बोलतेस तू? मला काहीच कळत नाहीये. कसलं ओझं, कसली माफी, काय आहे? आणि या सगळ्याशी माझा आणि बाळाचा काय संबंध आहे? स्वानंदी काय म्हणतायत त्या? हो मॅडम, यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुमचं मूल जन्मताच मेलेलं, पण खरं तर या तुमच्याशी खोटं बोलल्या. तुमचं बाळ जिवंत होतं आणि आताही जिवंत आहे. काय बोलतेस स्वानंदी तू? माझं मूल जिवंत? कमला, माझं बाळ जिवंत आहे? हो, हे खरं आहे. माझं बाळ जिवंत आहे? तुला माहिती आहे? बोल ना स्वानंदी, तुला माहिती आहे माझं बाळ? मॅडम, तुमचा मुलगा जिवंत आहे आणि तो याच शहरात आहे. माझा मुलगा या शहरात आहे? कुठे? काय करतो? म्हणजे तुला माहिती आहे ना काय करतो तो? कसा दिसतो? तू ओळखतेस त्याला? ओळखते त्याला आणि तुम्हीही ओळखता त्याला. मी ओळखते? मी त्याला ओळखते? बोलले स्वानंदी, कोण आहे? मणी सर. मणी, आपला मणी, तुझा नवरा मणी माझा मुलगा आहे? हो मॅडम, मणी सर तुमचा मुलगा आहे. म्हणजे मी खूप विचार केला आणि सगळे लॉजिक लावले तर माझ्या ही गोष्ट लक्षात आली. म्हणजे बघा ना, मणी सरांचा ज्या दिवशी वाढदिवस आहे त्याच दिवशी तुमच्या मुलाचा जन्म झाला होता. ही तुमच्या हातावरची खून, ही सेम खून मणी सरांच्या हातावर पण आहे. तुमच्या हातावर आणि मॅडमच्या हातावर सारखी खून आहे. हे बघा. आणि मणी सरांचं सरपोतदारांच्या घरी असणं
आणि या कमळा मावशी मला म्हणाला की जेव्हा बाळाला हॉस्पिटलमधनं पळवलं होतं तेव्हा सरपोतदार साहेब त्या बाळाला घरी घेऊन जाणार होते. म्हणून मला खात्री आहे मणी सर तुमचा आणि सरपोतदारांचा मुलगा आहे. कुठे आहात स्वानंदी? वॉर्डन मॅडम कडे असते, पण आता या वेळेला फोन लावणं पण पर्याय सुद्धा नाहीये. फोन उचला मॅडम. हे चांगलं नाही केलंस तू कमळा. तू एका बाळाला त्याच्या आईपासून दूर केलंस. सगळं माहिती असून सुद्धा का नाही सांगितलंस तू? 30 वर्ष माझं अर्ध आयुष्य मी फक्त याच विचारात जगले की माझा मुलगा जन्मताच मेलाय म्हणून. का केलं सांग ना, का केलं हे सगळं? कशासाठी? एका बाळापासून त्याचं बाळपण आणि आईपासून तिचं आईपण हिरावून घेतलंस का? कशासाठी? आई बाप असताना माझा मुलगा अनाथ आणि आश्रित आयुष्य जगतोय तुझ्यामुळे. काय पाप केलं होतं मी? काय वाईट केलं होतं ग तुझं? एवढी मोठी शिक्षा केली तू मला. मॅडम तुम्ही शांत व्हा. या इथे बसा आधी. बसा. पाणी घ्या, पाणी घ्या प्लीज. प्लीज रडू नका. मॅडम जन्मताच यांनी तुमचं मूल पळवलं होतं आणि तुम्हाला सांगितलं की ते मेलेलं आहे. पण तू माझं बाळ पळवलंस का? तू तर माझी सेवा करत होतीस ना, सांभाळत होतीस मला, धीर देत होती. सगळं छान होईल, व्यवस्थित होईल असं तूच म्हणायचीस ना. तुझ्यात मी मोठी बहीण बघत होते का? किती विश्वास ठेवला होता मी तुझ्यावर आणि का केलंस तू हे? सांग ना का? भीती आणि हाव. मी काम नाही केलं तर सरपोतदार साहेब मला मारून टाकणार ही भीती. आणि ज्या कामाचा मोबदला ते मला देणार होते त्या प्रचंड पैशाचा मोह. लहान वय होतं माझं. हे वय असंच असतं ना मॅडम. माझ्या अकलेवर पडदा पडला होता आणि करून नाही ते करून बसले. तुमचा मुलगा सरपोतदार साहेबांना नेऊन दिला मी. पण सांगितलं ना, त्यानंतर एक रात्रही मी शांतपणे झोपू नाही शकले. मी स्वतः आई सुद्धा नाही बनू शकले. तुमची ताटातूट केल्याचं हे एवढं मोठं ओझं मी 30 वर्ष वागवलं माझ्या मनावर. त्या दिवशी त्या पैशांच्या बदल्यात मी फक्त मुलगा नाही दिला सरपोतदार साहेबांना. त्या मुलाबरोबर माझा आनंद, समाधान, शांती आणि माझं आईपण
सगळं सगळं नेऊन बसले. आणि त्या दिवशी आनंदी उत्साही कमळा संपली आणि एक उदास पुढ्यात जगणारी सावित्री जन्माला आली. सरपोतदार साहेब खूप खूप डेंजर आहेत. त्यांच्या नावानेही माझा थरकाप होतो. आज आनंदीने माझा जीव वाचवला, पण सरपोतदार साहेब मला आता सोडणार नाही. ते माझा जीव घेतील. काय तुझा जीव घेणार का? मॅडम, सरपोतदार साहेबांच्या माणसांनी यांच्यावर हल्ला केला. नशीबनी वेळेत पोहोचले आणि कसं बस आम्ही तिकडनं निघालो. सरपोतदार किती नीच माणूस आहे मला चांगलं माहिती आहे. जो माझा होऊ शकला नाही तो कुणाचा काय होणार. तुझ्या एका चुकीमुळे किती जणांचं आयुष्य खराब झालं पाहिलंस तू. तुला एक खोटं नाव घेऊन जगावं लागलं. तुझ्या गिल्टनी तुला कधीच झोपू दिलं नाही. आणि आता सरपोतदार तुझ्या जीवावर उठले. ते यापुढे पण तुला नक्की त्रास देणार.